मात्र ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्याचा बराचसा परिणाम होतो तिजोरीवर असं सातत्यानं बोललं जातं। रेवडी हा शब्द वापरू नका असं किशोर तिवारी सर म्हणतायत, कारण लोककल्याणकारी योजना सुरूच राहिल्या पाहिजेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे। सक्षणाजी बोलू शकतात. परंतु राज्यामध्ये फिरत असताना राज्यभर दरम्यान असेल किंवा पॉलिटिकल आम्ही दौरा करत असू, हां मला एक जाणवतंय की ही महिलांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीमध्ये जी 1,500 ची लाडकी बहीण योजना होती, माझी सरकारला विनंती आहे, हां इव्हन आमचं जरी सरकार आलं असतं तरी मी त्याला सपोर्ट केला नसता. ही योजनाच मला मान्य नाही. बर अहो मला सांगा, हे लेमन गोळ्या वाटून तुम्ही मूलभूत जीवन, बेसिक ज्या गरजा आहेत तुमच्या जगण्याच्या, हां जे माणसाचं लाईव्हलीहूड असतं हां आणि दरमही उत्पन्न असतं, ते कुठे वाढलंय? लोकांचं कंबरडं मोडलंय. बर एकीकडे महिन्याला लाडकी बहिणीला 1,500 आणि एकीकडे तुमचं जे खाण्याचं तेल आहे ते 2200-2400 चा डब्बा येतो, जो की तुमचा ऑक्टोबर मध्ये तो 1500 रुपयाला यायचा, तो नोव्हेंबर मध्ये झाला 2200 ला. हे कुठलं आहे? रेवडी नाही, लेमन गोळ्या आहे. माझं दुसरं एक मत आहे, मी शेतकऱ्याची मुलगी आहे, हां ऑन रेकॉर्ड शेतकऱ्याची मुलगी आहे, काय बनवा बनवी नाहीये. मला सांगा, ती 2,000 पीएम किसान योजना कशासाठी? सोयाबीन गडगडलं 4200 झालंय, 4,100, 4,200 भाव आहे, जो की 6,000 भाव असताना शेतकऱ्यांचं कल्याण होत होतं बऱ्यापैकी. आज प्रत्येक क्विंटल मागे तुम्हाला 2,000 चा जाम फटका आहे. त्याचा कोणी विचार करणार आहे का नाही? जो तुमचा अल्पभूधारक शेतकरी असतो, हां हां एकरी सोयाबीन परवडतं का? एकरी सोयाबीन लावत असताना त्या माणसाला किमान 22 तो 24,000 खर्च येतो. त्याचं खुरपणी, त्याची पेरणी, ते बियाणं, खत, फवारणी, त्या माणसाच्या पदरात निव्वळ 18,000 पडतात. म्हणजे 6,000चा फटका तो लॉक मध्ये जातो. तो कुठे सुधारणार? आपण हे जे लेमन गोळ्या वाटतो ते रेवडी तरी म्हणतात, मी तर लेमन गोळ्या म्हणेन. हे लेमन गोळ्या बंद केल्या पाहिजेत. आज त्या भगिनीची मुलगी जी 12वी सायन्सला आहे, जी बीकॉम करते, जी एमसीए करते, जी बीसीए करते, मी माहिती घेतली, हां त्या मुलींना फीस भरायला पैसे नाहीयेत. 1,500चं करता काय? माझं असं मत आहे, सरकार कोणाचंही असो, माझं असतं आमच्या महाविकास आघाडीचं, तरी मी माझं मत नोंदवलं असतं की रेवडी योजना बंद करा, बरं बरं नकोय. हा ठीक आहे। तुमचं महात्मा गांधी रोजगार मिशन असेल. आणि मगाशी कोणीतरी मुद्दा मांडला, परवालाच मी सिव्हिल हॉस्पिटलला गेली होती. अहो औषधांचे एवढे भाव गगनाला भिडलेत, हां सामान्य माणूस आजार बेर करू शकत नाही. त्या माणसाला आजार अंगावर काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साध्या बीपीच्या गोळ्या अवेलेबल नाहीयेत. कोणाला खोकला लागलाय लहानांना, कुणाला कुठे एखादा नाक चावलाय शेतकरी भगिनी काम करत मुद्दा असताना, मुद्दा तर तुला कळला। सोलापूरला जावं लागतं. मला एकच सांगायचंय, औषधांचे भाव असतील, हो दररोज जगण्यासाठी महिलांना, सगळ्या नागरिकांना, महिलांनाच कशाला, पुरुषांना सुद्धा प्रचंड आर्थिक महागाईला सामोरं जावं लागतंय. सामान्यांनी उच्च शिक्षणाचं स्वप्न बघणं बंद केलं पाहिजे. अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प यांचं इकॉनॉमिक बजेट जे आहे, हो अदानी नाही, अंबानी काही यांच्या सकारात्मक बाबी समोर येतात का? आपण जे मुद्दे मांडताय सक्षणाजी, त्या दृष्टीने काही सकारात्मक बाबी समोर येतात का अर्थसंकल्पात, हे आपण पाहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।